नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रिकाम्या पोटी पाणी पिऊन दिवसाची जर सुरुवात तुम्ही केली तर त्याचे किती चांगले फायदे तुम्हाला मिळणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात ही चहा किंवा कॉफी घेतल्यानंतरच होते. सकाळी उठल्या उठल्या त्यांना गरम चहा किंवा कॉफी लागते. काही लोक तंबाखू किंवा मशरी लावतात, तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी लागतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही किंवा त्यांचं पोट साफ होऊ शकत नाही. त्यामुळे हे लोक ह्या गोष्टी घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करतच नाही. जर तुम्हाला देखील अशा प्रकारच्या सवयी असतील तर त्या आत्ताच सोडून द्या, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिकाम्या पोटी पाणी पिल्याने त्याचे काय फायदे होऊ शकतात हे सांगणार आहे. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. रिकामी पोटी पाणी पिण्याचा पहिला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी जर तुम्ही पिलात तर तुमचं वजन कमी करण्यास हे पाणी मदत करतं. आणि जर तुम्ही या कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडंसं मध वापरलं तर ते सुद्धा तुमचं फॅट बर्न करण्यास मदत करतं. म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्यास सुरुवात करा. रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली पचन व्यवस्था सुधारते. पोटासंबंधीच्या जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्यापासून आराम मिळतो आणि आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास हे पाणी मदत करतं. म्हणून सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायचं. तिसरा महत्त्वाचा फायदा आणि जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्यापासून आराम मिळण्यास हे पाणी मदत करतं. आपली पचनक्रिया त्यामुळे सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आपल्याला आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने मल मऊ होतो आणि त्यामुळे आपलं पोट साफ होतं आणि आपल्याला या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळायला सुरुवात होते. रिकाम्या पोटी पाणी पिल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे जर तुम्हाला लहानसहान नेहमी आजार होत असतील किंवा तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर त्यापासून हे पाणी तुमचं संरक्षण करतं, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्यामुळे तुम्हाला हे व्हायरल इन्फेक्शन्स होत नाही आणि ते होण्यापासून रोखण्यास मदत करते. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमचे केससुद्धा निरोगी राहतात. तुमच्या केसांची वाढसुद्धा व्यवस्थित होते, तुमचे केस गळण्याचे प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला केसांसंबंधीच्या इतर ज्या समस्या आहेत त्यापासून सुटकारा मिळतो. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने हे एवढे सारे फायदे आपल्याला मिळतात. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होते. आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी हे पाणी मदत करतं आणि त्यामुळे आपली त्वचा चमकदार आणि तेजदार होते. आपल्या चेहऱ्यावरती ज्या एजनुसार सुरकुत्या येतात ते कमी होण्यास हे पाणी मदत करतं. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आपल्याला आजाराशी लढा देण्यास मदत होते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गॅस, ॲसिडिटी, किडनी स्टोन यासारखे आजार असतील तर सकाळी उठून पाणी प्यायल्याने त्यावर नियंत्रण ठेवता येते. आता आपण पाहिलं रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होतात. पण आता हे पाणी किती प्यायला हवेत किंवा यासंबंधीचे इतर प्रश्न तुमच्या जे मनात येत असतील तर त्याचे आता उत्तर मी तुम्हाला देतो. आता तुमचा सर्वात पहिला प्रश्न असेल की सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे. तर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही किमान 1 लिटर पाणी प्यावे. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर सुरुवातीला 1 लिटर पाणी पिणं शक्य होत नाही, पण हळूहळू तुमची कॅपॅसिटी वाढवा आणि 1 लिटरपर्यंत पोचा, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेलच. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, एका दिवसामध्ये किती लिटर पाणी प्यायला हवं. आता सकाळी जर आपण 1 लिटर पाणी पितोय तर दिवसभरामध्ये तुम्हाला 3.5 लिटर पाणी प्यायची आवश्यकता आहे. आता हल्लीची आपली जीवनशैली अशी आहे की आपण दिवसभर ऑफिसमध्ये AC असतो, त्यामुळे आपल्याला तेवढी तहान लागत नाही. पण तरीसुद्धा थोड्या वेळानंतर हळूहळू का होईना पण पाणी तुम्ही पिया, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणारच आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न, वजन कमी करण्यासाठी एका दिवसात किती पाणी प्यावे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसभरातनं तुम्ही 4 लिटर पाणी पिण्याची गरज आहे. जास्त पाणी प्यायल्याने काय होतं तर आपल्याला भूक कमी लागते आणि भूक कमी लागल्यामुळे आपल्या शरीरामधील चरबी बर्न व्हायला सुरुवात होते आणि आपलं वजन नियंत्रित राहतं. अजून एक प्रश्न, गरम पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं का. तर याचं उत्तर आहे हो. गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं. गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरामधील रक्तवाहिन्यांमध्ये जी चरबी जमा होते ती कमी होण्यास मदत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने कोणते फायदे होतात हे सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील.